येस एवढी थंडी आहे की मी गुलाबी झालोय बघितलं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आहे स्पेशल, कारण मी अंकित मंगेश आम्ही चाललोय महाबळेश्वरला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण महाबळेश्वरची माहिती मिळणार आहे आणि आम्ही जे जे प्लेस फिरणार आहोत ते सुद्धा दाखवणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. नमस्कार मंडळी, मी मंगेश. जसं वैभवनी सांगितलंय आम्ही महाबळेश्वरला चाललोय. तर आता आम्ही मध्ये थांबलोय जोशीवाडीवाल्याकडे, तर ते ट्राय करूया. आत्ताच आम्ही ब्रेकफास्ट केलंय. जोशी वडेवाले हायवेलाच लागलं आहे. आम्ही महाडच्या जरा आसपास, म्हणजे महाडमध्येच आहे. जोशी वडेवाले दिसले त्यामुळे म्हटलं एकदा ट्राय करूया. कधी ट्राय नव्हता केलेला, पण मस्त चव होती. चहा चांगली होती, वडापाव तर भारीच. अंकितने कोल्ड कॉफी घेतली, त्याला आवडली, आणि छास पण चांगला होता. सो रिकमेंडेड. पेड प्रमोशन नाही आहे, जस्ट चांगला वाटला हायवेला म्हणून. आलात कधी तर जोशी वडेवाले नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी. सो आपण सकाळी निघालोय 6 वाजता. आता वाजले 11:30 आणि तब्बल 1.5 तासात आपण महाबळेश्वरला पोहोचूच. सो चला बघू. आत्ताच महाबळेश्वरच्या आतमध्येच आहे आणि मस्त असे नजारे चालू झालेत. आणि इकडे थोडं थांबलेलो, पण खूप असे माकडे आहेत, तर बाहेर निघणं रिस्की आहे. थोडं इथे एक टपरी आहे, तर थोडा चहा वगैरे किंवा काहीतरी स्नॅक्स घेऊया आणि मस्त असा नजारा अनुभवूया. फारच छान चाललंय. आता आपण आहोत महाबळेश्वर मध्ये, आणि महाबळेश्वरला मी लहानपणी आलेलो, त्याच्यानंतर आत्ता येतोय, तेही रोड ट्रिप करायला. आणि मस्त असा धबधबा आहे, आंबेनळी असा या धबधब्याचं नाव आहे. मस्त असा नजारा आहे. तो जाता जाता दिसला तर अंकित बोला थांबूया. आता महाबळेश्वर आपण असाच एक्सप्लोर करणार आहोत ऑफ बीट, म्हणजे अजून एक लेक आणि मॅप्रो ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. जाता जाता जेवढे धबधबे दिसतील ना तेवढे आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. आता अंकित आणि मंगलला बघू. तिकडे दोघांचा फोटोशूट चाललाय आणि मस्त असा धबधबा.
तर आत्ता आम्ही पोहोचलोय सीपी कॉटेजला. तर थोड्या वेळात रूम वगैरे दाखवतो, आधी सामान ठेवतो आणि मग भेटतो, कारण पाऊस खूप चालू झालाय. येऊ काय? येऊ? ए चल चल बाहेर चल. तर आत्ता आपण आहे महाबळेश्वर मधील सीपी कॉटेज या रिसॉर्ट कम हॉटेलमध्ये. आणि इथे सध्या सीझन एवढा ऑफ सीझन चालू आहे, खूप पाऊस चालू आहे. तर आम्ही इथे बुक केला, आम्हाला स्वस्तच पडलंय. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स देईन, आलात तर बुक करा. मी तुम्हाला आता जस्ट क्विक रूम टूर देतो आणि मग आपण बोलू. महाबळेश्वरमध्ये कुठूनही बुक करा. आम्ही ॲगोडामधून बुक केलेलं आणि प्रॉपर्टी तुम्ही बघितली, चांगली आहे प्रॉपर्टी. ऑफ सीझन आहे, म्हणजे आता गणपतीच्या सीझनच्या जस्ट आदल्या वीकमध्ये आम्ही इथे आलोय. तुम्ही मे बी थोड्या 1-2 महिन्यांनी या आणि एक्सप्लोअर करा. आता आपण जेवूया, इथेच जेवण वगैरे आहे. तर आम्ही बटर चिकन आणि भाकरी आणि रोटी वगैरे मागवले, तर ते येईल, ते खाऊया. आणि मी तुम्हाला आता रूममध्ये जाऊन बाकीच्या गोष्टी सांगतो. तर आम्ही आता हॉटेलमध्येच म्हणजे रूममध्येच जेवण मागवलंय. बटर चिकन, ज्वारीची भाकरी, ज्वारीची आहे ना भाकरी, चपाती आणि चिकन, बटर चिकन. तर असं काय आमची प्लेट दिसते. कशा मग? बटर चिकन एकदम मस्त आहे, टेस्टी आहे आणि फूड पण एकदम मस्त आहे. सगळं जे पण आहे चांगलं आहे, छान. मागे आहे ते आमचं कॉटेज आहे, हेच आम्ही बुक केलंय. आता मस्त जेवलोय, इथेच मागवलं. आणि ह्याचं नाव आहे चांद पॅलेस कॉटेज, म्हणजेच सीपी कॉटेज असं याचं नाव आहे. आणि खूप थंडी आहे इकडे, असे माझे हात स्ट्रिंग केलेत म्हणून थोडा जॅकेट घातलाय. बाहेर आलो, अक्षरशः खूप जास्त थंडी वाढली आहे महाबळेश्वरमध्ये. माझा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा तर छान आहे. अंकित मंगेशला पण विचारू. आता आपण लेक एक्सप्लोर करूया, त्याच्याचं मार्केट बघूया आणि मग मे बी आपण अजून 1-2 स्पॉट कव्हर करू, जर झालेच तर. तशी काही घाई नाही आहे, उद्याचाही दिवस आहे. मॅप्रो गार्डन पण बाकी आहे आणि मे बी प्रतापगड पण आपण करूच, आलोच आहे तर. चला तर मग जाऊया. खूप अशी थंडी लागायला चालू झाली. हे लोक आता गाडी घेऊन वर येतात. इकडे आम्हाला पार्किंग मिळाले आणि जेवण जसं सांगितलं उत्तम, मस्त होतं. तर आपण आता पोहोचलोय महाबळेश्वर मधील वीणा लेकला आणि आमच्या हॉटेल पासून 1-2.5 किलोमीटर होता. आणि वातावरण तसं बघायला गेलं तर खूप थंडीचंच आहे. इकडे आता हॉर्स रायडिंग वगैरे होते. एवढी थंडी की मी गुलाबी झालोय. एकदम गुलाबी गुलाबी झाला. एवढी थंडी आहे की मी गुलाबी झालोय, बघितलं. गुलाबी थंडी. मी तर गुलाबी झालोय, एवढी थंडी आहे. या धुक्यात काहीच दिसत नाही आता सध्या तरी. विना बोटिंग क्लब काय आहे? विना लेक बोट क्लब आहे. वेन्ना बोल काय बोलतो?
भारी मजा येते. थंडी तर आहे खूप, पण छान पण वाटते. वातावरण खूप छान आहे. येस, आपण चाय पिऊया. येस, माईक तरी घे. बोल गाईस कमोन आपण चहा पिऊया. चहा कुल्हड वाली, कुल्हड मध्ये पिऊया. कुल्हड मध्ये तुझ्या कुल्हडवर अशी एक चाय देईन ना. कितीला आहे? विचार कितीला आहे? कुल्हड मध्ये कितीला आहे? कुल्हड मध्ये 30 ला, पेपर मध्ये 20 ला. हे गुगल पे होऊ शकतं काय? वायफाय 500 सुट्टे. हा मग ठीक आहे. ए कुल्हड मध्ये घेणार की पेपर कप मध्ये? कशात पण चालेल. हे कशात घेणार? ठीक आहे दादा, कुल्हड मध्ये चहा दे. 3 चहा कुल्हड मध्ये. पचका नाही. इथे एवढी थंडी आहे की चाय पण थंड झाला. मस्त. आणि आमचा मंग्या गुलाबी झाला. खरंच थंड झाला रे चाय. खरंच थंड झाला चाय. मग तो काय मस्त. बोटिंगचे जे चार्जेस आहेत ते तिथे लिहिले. एक 400 रुपये 600 रुपये मी तुम्हाला बोर्डवर दाखवलाय. बोटिंग करायची आहे का? नाही, खूप जास्त चार्जेस आहेत. चार्जेस तर आहेत आणि व्ह्यू पण नाही आहे हा, बोटिंग view. करायला. म्हणजे एकदम वातावरण चांगलं नाही दिसत आहे, म्हणून आम्ही नाही करत. चांगला आहे पण म्हणजे क्लिअर डेंजरस वाटते, थोडं क्लिअर वाटतं. ड्रोन पण नाही उडू शकत. हा, चला मग आता पुढे जाऊया लेक कडे. दुसरीकडे व्ह्यू आहे कुठून? दुसरीकडे व्ह्यू आहे. ओके. हाच लेकचा व्ह्यू ना. जो की नाहीये. तर आता आम्ही विणा लेक जवळ आहे आणि जर घोडाचे राऊंड हवं असेल तर 300 रुपये आहे. आणि बोटिंगचे तर दाखवलंय खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि वारा खूप सुटलाय, थंडी खूप आहे है ना. हो. आता कुठे जायचं? अजून डिसाइड बोल. अजून डिसाइड व्हायचं बाकी आहे की कुठे जायचं. सध्या इकडच्या वारा खातोय आम्ही. चाय प्यायला एक्सप्लोर करूया आता आम्ही, मग जाऊया दुसरीकडे. आपण बघूया काय काय खायला भेटतंय. येस. मग सध्या असं ह्या 2 ऍक्टिव्हिटी इथे होतात आणि खायला वगैरे खूप आहे इथे. खाऊ तर शकता है ना. बघूया आता गेलो तर दुसरीकडे. भरपूर आहे. कौन पूछा का तुमको? हवा पण खाण्यासाठी खूप आहे इकडे. ठीक आहे चालेल. आता हे 2 स्पॉट झालेत. आता ते आपण पुढच्या वेळेसाठी ठेवूया बोटिंग वगैरे. हो कारण आता थोडं पाणी पण हवेमुळे खूप हलतोय, तर रिक्स नाही घेऊ शकत. पोहता तर तिघांना पण येत नाही. कसला बॅड लक. होता येत नाही. शिकूया ना. क्लास लावा. लवकरच स्विमिंग क्लास लावू. बरं फालतूगिरी बंद करतो आम्ही. आणि आता नेक्स्ट स्पॉटला मला असं वाटत नाही कुठला स्पॉट बघायला मिळेल म्हणजे अशी दरी वगैरे, कारण हे असं धुकंच आहे. आणि हे बघून आम्हाला खूप दुःख झालं. महाबळेश्वर तिघं पण हिल स्टेशन निर्लज्ज. असून तिकडे धुक हेच अपेक्षा होती. ते धुकं बघून आम्हाला सुख वाटते. चला जाऊया बाई. आता आम्ही मार्केटच्या वर असं गाडी लावली आहे जिथे पार्किंगचं आहे. पार्किंगसाठी 100 रुपये आहे. आणि आता आपण जाऊया महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये आणि बघूया तिथे काय काय मिळेल. तसे इकडे कॅफेज वगैरे पण आहे, मोठे असे कॅफे आहेत. आणि बाकी खायला वगैरे काय असेल तर तिकडेच खाऊया. येस. हा चला जाऊया. चला. हा जो दिसतोय तो महाबळेश्वरचा बस स्टॉप आहे, पण तो आता धुक्यात हरवला गेला. चला बघूया काय शॉपिंग बिगिंग करतोय की नाही आम्ही. हा उद्या मॅप्रो करूया. येस. चला सूप पिऊया. मंचाव सूप गरम गरम. मन चाह रहा है कि मन चाव सूप पी. क्या बात है.
काय घेतोय? शूज पाऊच घेतोय. असं आहे. माझ्यासाठीच घेतोय कारण की तुम्हाला माहितीये मी माझे शूज पण तू पिंकच्या मागे का लागलास? नाही, इथं ऑलरेडी होतं पिंक. हा का? घ्या डिस्प्ले मध्ये पिंक होतं. घ्या. तर आत्ता आपण आहोत महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. मार्केट बघायला गेलं तर खूप मोठं आहे. मला वाटलं की माथेरानसारखे घोडे वगैरे फिरत असतील आणि खूप असा लगेच संपेल, पण तसं नाही आहे आणि खूप मोठा असा मार्केट आहे. एक्सप्लोर करतोय खूप. मगाशी थोडी शॉपिंग पण केली. आता घरच्यांसाठी काय घेऊ तेच कळत नाही. उद्या मॅप्रोला जाणार आहे तर तिकडे खायच्या गोष्टी आपण घेऊच, पण इथेही जर काय चांगलं वाटलं तर घेऊच. चांगला काय? छान आहे. भरपूर ट्राय केले, आवडलेत. आता विकत घेऊया. हो, मस्त आहे. माझे सगळे लाडू वगैरे आवडले. कोणते आहे ते? काजू कतली. आयला काजू कतली असे कशात बनवले? गुळ गुळामध्ये. वाव. गुळातली काजू कतली आहे. नाव काय यांचं? धनाजी. धनंजय. माने इथेच राहतात का? चांगलं आहे ना सगळं? घेऊयात चल आतमध्ये. धनंजय माने इथेच राहतात. तर मी आता घेतोय सीड्स बेरी लाडूस. ऍक्च्युली खूप प्रकारचे आम्ही काय म्हणतात त्याला फज आणि लाडू वगैरे ट्राय केलं, तर त्यातला मला सीड्स बेरी, त्याच्यामध्ये 5 सीड्सचा लाडू आहे आणि तो उत्कृष्ट असा लागला म्हणून तो हा घेतोय एक. आणि एक द्यायला म्हणजे दोन्ही घेतलेत. अजून मंग्याने पण 4-5 घेतले. किती घेतलेस तू? मी 3 घेतलेत. टोटल 3 आहेत तुझ्या. कोणते घेतले? आईसाठी घेतला शुगर? आईसाठी 2 अंजीर ड्रायफ्रूट वालं आणि खजूर ड्रायफ्रूट वालं घेतलं आणि ते ब्लूबेरी वालं फर्स्ट घेतलं मी. मस्त आहे ना? खूप. तिन्ही पण मला आवडले म्हणून मी ते घेतले. नमस्कार मंडळी, आपण महाबळेश्वरला आलोय. तर आम्ही इथे एक मार्केटमध्ये फिरत होतो तर आम्हाला धनंजय हे शॉप दिसलं. तर तिकडचे प्रोडक्ट आम्हाला खूप आवडले तर आम्ही खूप सारे प्रोडक्ट घेतले पण आहेत. पण त्यांचे जे मोर डिटेल्स आहेत प्रोडक्ट मधले ते तुम्हाला इकडचे आमचे महेंद्र आहेत ते तुम्हाला मोर डिटेल्स देतील. नमस्कार, धनंजयमध्ये आपलं स्वागत आहे. आमचा 1960 पासूनचा ब्रँड आहे हा. ही आमची 15वी ब्रँच आहे. आमची स्पेशालिटी आहे चणे आहेत, मखाने आहेत, चिक्की आहे, फज एक आमचं स्पेशल आहे. जसं चण्यांमध्ये आम्ही व्हरायटी यूज करतो. चणा हा आहे तो ग्रेड करून यूज केला जातो. फ्लेवरिंग आहे ती ऑर्गॅनिक सगळं यूज केली जाते. मखाण्याची आमची क्वालिटी तुम्ही बघाल तर A7, प्रत्येक मखाना एक साईजचा आहे. तुम्हाला A7 पण मखाना क्वालिटी यूज केला जातो. त्याचंही फ्लेवरिंग चांगलं यूज केला जातो ऑर्गॅनिकमध्ये. चिक्कीजमध्ये आम्ही नवीन चिक्की लॉन्च केल्या जशी देसी ड्रायफ्रूट आहे ती 100% जॅगरी, ज्याला शुगर नाही आहे. ज्यांना शुगर फ्री हवी त्यांच्यासाठी आम्ही ड्रायफ्रूटची चिक्की लॉन्च केली ज्याच्यामध्ये आयसोमाल्ट आणि स्टिविया नावाचं घटक आहे जे तुम्ही शुगर पेशंटला देऊ शकता. पंपकिन बाईट्स नावाची एक चिक्की जी हेल्दी पण आहे आणि जॅगरीमध्ये. मल्टी सीड्सची चिक्की आहे, काजू रोस्ट चिक्की, अशा असंख्य चांगल्या व्हरायटीमध्ये चिक्की आहे. नमकीन सेक्शनमध्ये बघाल तर तुम्हाला स्नॅक्समध्ये रोस्टेडमध्ये आणि रोस्टेडमध्ये चांगले प्रोडक्ट भेटतील. सीडबेरी लड्डू एक आमचा चांगला हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे जो 5 प्रकारच्या बियांपासून बनवला जातो ज्याच्यामध्ये गुळ आणि क्रॅनबेरी, साखर वगैरे त्याच्यामध्ये पण यूज होते. अशा चांगल्या अशा व्हरायटीज आहेत. हेल्थसाठी पण चांगले ऑप्शन आहेत हेल्दी स्नॅक्ससाठी. आणि तुम्हाला काही लागलं तर आपली पॅन इंडिया डिलिव्हरी पण आहे. प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल. ओके, थँक्यू सो मच. वैभव सर, थँक्यू आमच्या स्टोरला व्हिजिट केल्याबद्दल. हे आमच्याकडून एक छोटंसं तुम्हाला एक गिफ्ट. आता हे खूप त्यांनी प्रेमाने दिले ऍक्च्युली, कारण आम्हाला असे नवीन नवीन ठिकाणी जातो तर आम्ही शॉप एक्सप्लोर करतो आणि यांचा जेन्युइनली खूप चांगला प्रोडक्ट आवडला आणि त्यांनी हे हॅम्पर दिले. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. तर आत्ता आमचं झालंय महाबळेश्वर फिरून. कसं होता एक्सपिरियन्स? मार्केट फिरून झालेलं आहे, मस्त होतं एक्सपिरियन्स. खूप छान होतं. खूप काय काय खूप काय खाल्लं? खाल्लं. हा, अर्ध दाखवलं नाहीये, अर्ध दाखवलं. तर आय गेस हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर आपण हा व्हिडिओ इथंच संपवूया. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.